श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावर वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 7वा। श्रीराम आई कामगतो श्री अनंतो पार्थाते असे म्हणतो पैगा तू योगयुक्तो झालासी आता मजा समग्राते जाणसी ऐसे आपुलिया तळहातीचे रत्न जैसे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी एथ विज्ञाने काय करावे ऐसे घेसी जरी मनोभावे तरी पै आधी जाणावे तेची लागे मग ज्ञानीयाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे जैसी तिरी नाव नढळे टेकली शांती तैसी जाणीव जेथनर घे विचार मागुता पाऊली निघे तर्क आयनी नेघे आंगी जयाच्या पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत श्रीविभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणकमलांना वंदन करून तसेच परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या चरणकमलाला वंदन करून आज ह्या संतसंघाला उपस्थित सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना माझं सांप्रदायिक श्री गुरुदेव। बघा, मागील संतसंघामध्ये माऊलींनी गुरूंची कृपा काय असते याबद्दल सांगितलं की जसं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की माझ्या गुरूंनी मला एक पात्र बनवलं आणि त्या पात्रामध्ये जे बीज होतं ते बीज म्हणजे काय, जी ज्ञानेश्वरी लोकांपर्यंत सांगण्यासाठी मला पात्र बनवलं आणि ही कृपा माझ्यावर केली। हे ज्ञान लोकांपर्यंत पोचवण्याची जी कृपा ते कार्य माझ्याकडून त्यांनी केली, ही केवढी मोठी गुरूंची कृपा आहे। जर गुरु आपल्या जीवनात असतील आणि त्यांच्यावर नितांत आपलं प्रेम असेल तर सगळं काही ह्या जगातलं शक्य आहे, अशक्य असं काहीच नाही आहे। आणि आज 7वा अध्याय 7वा सुरू होतो आहे, 6वा संपलेला आहे। ह्या अध्यायाचं नावच आहे ज्ञान विज्ञान योग। मग यामध्ये भगवान श्रीकृष्ण ह्या 1 ते 14 ओव्यांमध्ये काय सांगतायत तर त्यांनी सांगितलं आहे की ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय आणि प्रपंच करता करता आपण ह्या ज्ञानाचं हे ज्ञान कसं मिळवायचं याबद्दल ह्या 14 ओव्यांमध्ये अगदी थोडक्यात आणि मार्मिक त्यांनी सांगितलं आहे। आणि पुढच्या 15व्या ओवीपासून त्यांनी सगळं पुढे विस्तृत करून सांगितलं हे प्रपंच ज्ञान काय आहे। तर भगवान श्रीकृष्ण पार्थाला म्हणतायत की हे पार्था, तुला मी आता 6व्या अध्यायामध्ये संपूर्ण योग माझं स्वरूप काय आहे हे मी तुला सगळं समजावून सांगितलं आहे, त्याची सगळी माहिती सांगितली, तुलाही ती आवडली आहे, सगळी कळली आहे, तुलाही उत्कंठा लागली आहे की हे ज्ञान काय आहे आणि हे ज्ञान इतकं सुंदर आहे, याची फळं इतकी गोड आहेत। मग या ज्ञानाविषयी तुझीही इच्छा आहे की मी पुढे तुला सांगावं।
म्हणून मी या अध्यायामध्ये पार्था तुला ज्ञान विज्ञान म्हणजेच काय तर प्रपंचाचं ज्ञान सांगणार आहे. आणि इथे ज्ञानेश्वर माऊलींनी सुंदर अशी उपमा दिली आहे की आपल्या तळहातावर एखादं रत्न ठेवलं आणि ते रत्न आपण कितीतरी जवळून बघतो ना, आणि ते रत्न जसं जवळून बघतो आपण त्यावेळेस त्याचे पैलू आपल्याला सर्व बाजूने कळतात. तसं हे पार्था जे ज्ञान मी तुला सांगणार आहे ना, ते ज्ञान तुला इतकं सहजतेने मी उकलून सांगणार आहे आणि ते इतक्या सहजपणे तुला कळणार आहे की त्या रत्नाप्रमाणे ते तुला कळणार आहे, असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. मग हे ज्ञान काय आहे, हे गूढ रहस्य काय आहे की आतापर्यंत माझं स्वरूप काय हे मी तुला समजावून सांगितलं, पण आता मी माझं बळ ऐश्वर्य माझं गूढ रहस्य तुला उकळून सांगणार आहे. आणि हे रहस्य तुला कळल्यानंतर ह्या जगामध्ये काहीही राहणारच नाही आहे जाणण्यासारखं, सर्वच काही तुला कळणार आहे. मग आता तुझ्या मनात प्रश्न येईल पार्था की ह्या रणांगणावर मला प्रपंच ज्ञान का बरं सांगताय तुम्ही, काय उपयोग आहे का इथे मला त्याचा, असा मनात तुझा प्रश्न येईल. पण खरंच पार्था हे प्रपंच ज्ञान आपण घेतलं पाहिजे. आने की वाट कौन, जाने का घाट कौन, ब्रह्म का कपाट कौन में कौन समाया काय को नरदेह आया है. की हा अष्टधा प्रकृतीपासून हा देह बनलाय, हा कुठून आला, हा कशासाठी जन्माला आला, हे समजावून घेण्यासाठी ते प्रपंच ज्ञान हवं आहे. आणि हे प्रपंच ज्ञान जोपर्यंत आपण मिळवत नाही ना, तोपर्यंत त्या ज्ञानापर्यंत आपण जाणार नाही. आणि म्हणून येथे आपले ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले ज्ञान म्हणजे काय, त्यांनी सुंदर व्याख्या केली आहे, सोपी व्याख्या केली आहे की ज्ञान म्हणजे काय तर आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, पहावे आपणासी आपण, हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, हे नाव ज्ञान, असे समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये व्याख्या केली आहे की मी स्वतःच ते ब्रह्म आहे, माझं स्वरूप म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मी स्वतःच ब्रह्म आहे, हे जाणणं म्हणजेच ते आत्मज्ञान आहे. मग ह्या ज्ञानाव्यतिरिक्त जो काही प्रपंच आहे, जे काही दृश्य विश्व आहे, ह्याला जाणणं म्हणजे ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात की ते विज्ञान आहे. हे विज्ञान, हा प्रपंच, हे दृश्य, हा पसारा आहे, हा जो आपल्याला सतसत विवेक बुद्धीने खरा वाटतो. आणि त्यालाच तर ज्ञानेश्वर माऊलींनी अज्ञान म्हटलंय. अशी सुंदर वाक्यात त्यांनी ज्ञान, विज्ञान आणि अज्ञानाची केली. मग असं हे जे ज्ञान आहे, हे जे ज्ञान आहे, हे जर आपल्याला मिळवायचं आहे ते कसं आहे, तर ते इतकं सुंदर ज्ञान आहे की हे ज्ञान मिळाल्यानंतर विचारसुद्धा आपल्या मनात येत नाहीत, विचार खुंटतात, तर्कसुद्धा खुंटतो, विचार पुन्हा येतो आणि माघारी जाऊन जातो, पण पूर्ण ज्ञानरूप होतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी उपमा कसली दिली आहे की एखादी होडी ज्यावेळेस किनाऱ्याला येऊन थांबते ती डळमळीत होते का, तसाच जो ज्ञानी आहे, ह्या ज्ञानाने, ब्रह्मज्ञानाने जो युक्त असा ज्ञानी आहे, तो कधी डळमळतो का हो, कधीच डळमळत नाही. कारण त्या ज्ञानाने तो युक्त आहे, तो निर्लेप आहे. हे ज्ञान मिळाल्यानंतर माणूस निर्भय होतो, निर्लेप होतो, निरेच्छ होतो, दुःखांची निवृत्ती होते. केवढं मोठं फळ आहे बघा ज्ञानाचं. दुःखांची निवृत्ती होते आणि आनंदाची, कधीही न संपणाऱ्या निरव अशा आनंदाची आपल्याला काय होते, प्राप्ती होते. आणि म्हणून हे ज्ञान, अजून त्या ज्ञानाचं पुढे ते काय करतायत, वर्णन करतायत. मग हे ज्ञान मिळवणारे फार कमी लोक असतात. हो, का असतात कमी, तर आपण प्रपंच करत असतो आणि प्रपंच करताना ह्या प्रपंचालाच आपण खरं मानतो. मग आपलं मनामध्ये कितीही परमार्थ केला तरी वैराग्य कधीच येत नाही. कसल्या ना कसल्या इच्छा, आकांक्षा आपल्या मनामध्ये असतात, म्हणून अनेक जण उड्या घेतात परमार्थामध्ये, परंतु ह्या ज्ञानापर्यंत पोचत नाही. पण ह्या ज्ञानाला पोचणारा एक विरळाच असतो. तो विरळा का असतो, कारण त्याला तो ध्यास लागलेला असतो, त्या ज्ञानापर्यंत मला पोचायचं आहे. पण आपण काय करतो, रामकृष्ण परमहंस काय सांगायचे, एक छोटासा दृष्टांत सांगायचे की ते आपल्या शिष्याला सांगायचे की मी एकदा असंच आकाशामध्ये बघितलं तर एक घार आहे ना अतिशय उंच उडाली, इतकी उंच उडाली की
ती घार इतकी उंच उडाली की आकाशामध्ये असं वाटत होतं की एक काळा ठिपका सोडतोय. आणि क्षणार्धात ती खाली आली, त्या पृथ्वीवर आली. आणि मी पाहिलं तर काय, ती कशासाठी आली होती, तर तिथे एक उंदीर मरून पडला होता. म्हणजे तिचं काय झालं, ती त्या इंद्रिय भोगासाठी, विषय तृप्तीसाठी ती कुठे आली, पटकन खाली आली. आपणही तसंच करतो ना. आपण एक एक पायऱ्या चढतो खऱ्या, पण त्या योगी पुरुषांप्रमाणे त्यांचं तसं नसतं. ते निश्चयाला घट्ट पकडून असतात, तो ध्यास त्यांना लागलेला असतो. ते निरीच्छ असतात, निर्भय असतात. आणखीन त्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळवलेला असतो. पण आपण आपल्या इंद्रियांवर विजय मिळवलेला नसतो, म्हणून आपण पुन्हा खाली येतो. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली येथे सांगतायत की हजारातला करोडोतला एखादाच तिथे पोचतो. मग हे जे ज्ञान आहे, हे ब्रह्मज्ञान आहे, हे भाविक हो कोण आपल्याला दाखवेल का हो? हे जे ब्रह्मज्ञान आहे हे आपल्याला कोणीही दाखवू शकत नाही. आज वेद म्हणजे ज्ञानाचं भांडार, असं हे भांडार असलेले वेदसुद्धा हे ब्रह्मज्ञान प्रगट करू शकले नाहीत. हजारो मुखांचा शेषनागसुद्धा हे ब्रह्मज्ञान तो करता करता, ब्रह्मज्ञानाचं वर्णन करता करता थकला. परंतु हे जे ब्रह्मज्ञान आहे, अहम ब्रह्मास्मी तोच मी, ह्या वाक्यापर्यंत, ह्या ज्ञानापर्यंत आपल्याला फक्त सद्गुरू माऊलीच घेऊन जाऊ शकतात. जे विरळे आहेत, जे हे योगी आहेत, हेच आपल्याला घेऊन जाऊ शकतात. म्हणून भाविको, आपण प्रपंच करता करता आपण काय केलं पाहिजे, सद्गुरूंच्या सान्निध्यात आलं पाहिजे, संत संगतीमध्ये आलं पाहिजे. कारण संत संग, संत सेवा आणि संत कृपा जोपर्यंत आपल्यावर होत नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. आपण सगळ्यांनी पाहिलं की आज दर्नेताईंनी मागील 2-3 संत संघामध्ये हे सांगितलं होतं की माऊली ज्यावेळेस, आपले जगद्गुरू माऊली ज्यावेळेस अनुग्रह घ्यायला बाप्पांकडे गेले, त्यावेळेस अनेक लोकही होते ना. पण आज माऊलीच का या पदावर पोचल्या? आज माऊली जगाचे गुरु आहेत. आज माऊलींनीच ते पद का केलं, तर माऊलींनी आपल्या गुरुदेवांनी दिलेला अभ्यास अत्यंत वेगाने केला. आणि हा अभ्यास जर वेगाने केला, त्यामुळेच माऊली आज स्वतः सिद्ध आहेत. आणि माऊलींनी सुंदर प्रपंचही माऊली करतायत. आणि त्यामुळेच तर आपल्याला ज्ञानाचा ओघ असलेला आहे. आपले कानिपनाथ महाराज उत्तराधिकारी म्हणून मिळाले. म्हणून मला इथे एक दृष्टांत द्यावासा वाटतो. जर गुरूंचं आपण ऐकलं, त्यांच्या वचनांवर आपण जर विश्वास ठेवला, त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण कार्य केलं, तर हे जे ज्ञान आहे, हे ब्रह्मज्ञान आहे, हे आत्मज्ञान आहे, ते आपल्यापासून खरंच लांब नाही आहे. कारण माऊली नेहमी सांगतात की घोड्याच्या रिकिबीत पाऊल ठेवण्या इतकाही वेळ लागत नाही, जर गुरूंची कृपा झाली तर या मोक्षापर्यंत पोचायला. एक दृष्टांत मी सांगू इच्छिते इथे की एक छोटासा मुलगा होता, बालक, गावबा नावाचा, अगदी मतिमंद मुलगा. मतिमंद पण नाही म्हणता ना, गतिमंद. आणि हा इतका खोडकर असतो, इतका खोडकर असतो की त्याला फक्त खायचं, आणखीन प्रत्येक वेळी क्षणोक्षणी खायचं, लोकांच्या खोड्या करायच्या. कितीही अभ्यास शिकवला तरी अभ्यास करायचा नाही. 4-5 वर्ष तो शाळेत गेला होता, पण शाळेमध्ये एक अक्षरसुद्धा तो शिकला नाही, बोलायलाही शिकला नाही. कारण गतिमंद मुलं थोडी त्यांची गती कमीच असते, त्याला काहीच येत नव्हतं. आणि फक्त तो काय करायचा, लोक त्याला काय म्हणायची, वेडा आहे हा, वेडा आहे हा, अस्वलच आहे. अस्वल कसं असतं, तो तोंडातून वेगवेगळे आवाज काढतो, तसा हा मुलगा सुद्धा फक्त ओरडायचा. आईचं काही ऐकायचं नाही, लोकांचं ऐकायचं नाही, सगळ्यांच्या खोड्या काढायच्या आणि फक्त खायचं. आणि ते खाणं कसं ओरबडून घ्यायचं हेच त्याला येत होतं. त्याची आई इतकी कंटाळते, इतकी कंटाळते. आणि त्या गावबाला तिला अगदी कंटाळ येतो त्याचा, हा मेला तर बरं होईल. आणि ती त्याला घेऊन एकनाथ महाराजांकडे येते. एकनाथ महाराजांना सांगते, हा मुलगा मला नको आहे, हा तुम्ही घ्या, ह्याला काही करा, मारा अथवा तारा, पण मला हा नको आहे, माझ्यासाठी हा मेला आहे. आणि असं म्हणत ती रडत रडत आपल्या घरी निघून जाते. आता एकनाथ महाराजांचे शिष्य असतात तिथे बाजूला, ते म्हणतात, महाराज ह्यांना काय करायचं, ह्या मुलाचं काय करायचं आपण? तेव्हा महाराज म्हणतात, काय करायचं म्हणजे काय, अरे ह्याचं निर्माण करायचं. मग निर्माण करायचं तर महाराज काय करायचं? पहिला अध्याय असा करायचा
सुरुवात अशी करायची, महाराज सांगतात की ह्याला जे काही पाहिजे ना त्याला खाऊ घाला थोडे दिवस. आता ह्याला पण आनंद होतो, इतके महाराज चांगले आहेत की मला जे पाहिजे ते खायला देतात. त्यालाही वाटतं की ह्यांच्यापेक्षा चांगलं कोणीच नाही आहे. आणि त्याचं प्रेम बसायला सुरुवात होते महाराजांवर. आणि त्याला खायला देतात. आणि एक दिवस त्या संधीचा फायदा एकनाथ महाराज घेतात आणि सांगतात, बाळा तुला तर शिकायचं आहे. आणि एका शिष्याला सांगतात, तू ह्याला शिकव, ह्याला तू शिकव आणि विद्या येऊ देत त्याला. पण काय आश्चर्य, तो बिचारा शिकवून कंटाळतो, पण ह्याला एक अक्षरसुद्धा येत नसतं, क पण येत नसतं आणि ग पण येत नसतं. शेवटी एकनाथ महाराजांना ते शिष्य सांगतात की मी थकलोय महाराज, आता मी याला शिकवू शकत नाहीत. मग एकनाथ महाराज त्याला जवळ घेतात, थोडं शॉर्टकटमध्ये सांगते. एकनाथ महाराज त्याला जवळ घेतात आणि म्हणतात, बाळा मग माझं नाव काय रे, मी कोण आहे. तर एवढ्या वर्ष तो बोलत नसतो, तो तोंडातून मुखातून शब्द काढतो, ए क ना थ. एकनाथ महाराजांना पण खूप आनंद होतो, ते टाळ्या वाजवतात आणि त्यांच्या बघून हाही टाळ्या वाजवतो. अशी 15 वर्ष होऊन जातात. नंतर तो तरुण होतो. मठामध्ये जे काही असेल, जी काही सेवा असेल ती मनाने करायची आणि सतत एकनाथ एवढंच म्हणायचं. हेच त्याला माहिती होतं, दुसरं त्याला काही माहीत नव्हतं. ह्या 4 अक्षरांच्या पलीकडे त्याला काही येत नव्हतं. आणि थोड्या दिवसानंतर असं होतं, एकनाथ महाराज युद्धकांड भावार्थ रामायण लिहितात. लिहायला त्यांचं कार्य ते चालू असतं. 44वा अध्याय ते सुरू करत असतात आणि अचानकपणे आपल्या शिष्यांची महासभा बोलवतात, शिष्यांना एकत्रित करतात आणि शिष्यांना सांगतात की ही तिथी माझी आहे, हा निर्वाण दिवस माझा आलाय, आता मी माझा देह ठेवणार आहे. शिष्य म्हणतात, पण हे जे कार्य राहिलंय आपलं हे कोण करणार. तेव्हा एकनाथ महाराज करतात, माझा गावबा करेल ना, हे कार्य माझा गावबा करेल. तेव्हा शिष्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. ज्याने कधी काही जाणलं नाही, ज्याने कधी काही शिकलं नाही, 4 अक्षरांच्या पलीकडे त्याला कधीच काही आलं नाही, तो हे एवढं मोठं कार्य करेल का. एकनाथ महाराज म्हणतात, जा तर त्याला बोलवून तर आणा. त्याला बोलवतात. ज्या गादीवर ते लिखाण करत असतात त्या गादीवर त्याला बसायला सांगतात. त्याच्याकडे एक दृष्टी टाकतात, प्रेमभराने एक दृष्टी टाकतात आणि त्या दृष्टीने त्याचा चेहरा उजळून निघतो. आणि नुसतं एक नाथ हे 4 अक्षर बोलणारा तो गावबा, तो भावार्थ ज्ञानेश्वरी भावार्थ रामायण सांगू लागला. ते पाहून आश्चर्याचा धक्का सगळ्या शिष्यांना होतो. आणि मग ते काय सांगतात, तात्पर्य गुरूंची ज्यावेळी कृपा होते ते अशक्य काही नसतं, हे लक्षात घ्या. इथे सुद्धा तीच परिस्थिती झालेली आहे. भगवान कृष्ण जे आहेत ते अतिशय मनानं सुखावलेले आहेत, आनंदलेले आहेत. का तर अर्जुनाची सुद्धा उत्कंठा तेवढीच शिगेला पोचलेली आहे. अर्जुनाला त्या योगी पुरुषाचं वर्णन ऐकण्याची उत्कंठा निर्माण झालेली आहे. मागच्या आपण संत संघामध्ये पाहिलेलं आहे. आता अर्जुन जर ऐकण्यासाठी उत्सुक आहे तर सांगणाऱ्याला पण अतिशय आनंद होणारच ना. त्या प्रकारे भगवान कृष्णालाही आतून आनंद झालेला आहे. आणि भगवान कृष्ण त्याला आता अर्जुनाला असं सांगतात की आता हे बघ अर्जुना, तुला ब्रह्मज्ञान झालंय, तू योगी झालेला आहेस, माझी खात्री झाली. कारण तुझी उत्कंठा मला सांगते की तू त्या अवस्थेपर्यंत पोचलेला आहेस. म्हणजे तुझं कसं झालं आता बघ, तळ हातावर एखादं रत्न ठेवलं ना तर ते पटकन कळावं, तशी तुझी अवस्था झालेली आहे. त्यामुळे अर्जुना आता पुढे तुला हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण मला आता खात्री झालेली आहे की तुला आता मी पुढचं काही गोष्टी जरी सांगितल्या तरी तू आता इकडे तिकडे हलणार नाहीस, स्थितप्रज्ञ राहणार. अरे काठावर आलेली जी नौका असते, पाण्यात हेलकावे खाणारी नौका, ज्यावेळी ती काठाला येते आणि काठाला चिकटते त्यावेळी ती अजिबात हलत नाही. पण तीच नौका ज्यावेळेला पाण्यामध्ये असते तर ती हेलकावे खात असते. तशी तुझी जीवनरूपी नौका, मनरूपी नौका आता बरोबर योग्य ठिकाणी अर्जुना आलेली आहे. त्यामुळे तुला ज्ञान विज्ञान
आणि अज्ञान ह्या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. पक्की खात्री झाली. बघा म्हणजे अर्जुनानं किती विश्वास संपादन केलेला आहे. गुरु केव्हा ह्या गोष्टी फोडून सांगतो? आम्ही सांगतो पिशाच्य नाही. हे का सांगतो? कारण अज्ञानात अडकलेला माणूस आणखीन अंधश्रद्धेकडे जाईल. त्याची ज्यावेळेला तशी अवस्था येणार तेव्हा पिशाचे एक योनी आहे हे सांगणार आम्ही. योग्य वेळेला त्याच्यावर भाष्य करणार. तसं भगवान कृष्णाने काय केलेलं आहे? अर्जुनाची अवस्था बघून अर्जुन त्या योग्यतेचा झाला आहे. जसं निवृत्तीदादाने ज्ञानेश्वर माऊलींना त्या योग्यतेचे समजून ज्ञानेश्वरीचं अमृत लोकांच्या मुखामध्ये गुरुकृपेनं पाजण्याचं कार्य किंवा दायित्व ज्ञानेश्वर माऊलींवर निवृत्तीदादाने सोपवलं असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण गुरूंशिवाय तरणोपायच नाही. गुरूंशिवाय हे जगच शून्य आहे हे लक्षात घ्या. मी सुद्धा एक रेड्यासारखाच आहे. रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला की तो रेडासुद्धा वेद गाऊ शकतो. पण गुरूंचा वरदहस्त असायला पाहिजे. तसा हा प्रकार आहे. त्या ज्ञानेश्वर माऊलींना जसा आनंद झाला तशाच प्रकारचा आनंद अर्जुनाला झालेला आहे. आणि तो बघून मग भगवान कृष्णाची पक्की खात्री झालेली आहे की आता ह्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगायला काही हरकत नाही. हा योग्याच्या त्या अवस्थेपर्यंत पोचलेला आहे. आणि म्हणून भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, की काही जरी झालं, कितीही प्रसंग आले, तर जो प्रसंगात चळत नाही, ढळत नाही, पळत नाही, रडत नाही, घाबरत नाही, स्थितप्रज्ञ राहतो. कुठल्याही प्रसंगाचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही आणि तो ध्येयापासून विचलित होत नाही. मी ब्रह्म आहे आणि मीच संपूर्ण चराचरात आहे, नवे नवे चराचरच माझ्यात आहे, असा ज्याचा दृढ विश्वास झाला त्या योग्याला ज्ञान झालंय असं समजावं. त्या गोष्टीला ज्ञान असं नाव दिलं आहे. त्याला ज्ञान म्हणावं, निसंशय ज्ञान. गजानन महाराज प्रगट दिनामध्ये 2018च्या गजानन महाराज प्रगट दिनी सकाळीच, फेब्रुवारी महिना आहे गजानन महाराज प्रगट दिन, माघवद्य सप्तमी फेब्रुवारी महिना. आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये पाऊस येण्याचं काही कारण नाही, पण तो आला. लाखो भक्तगण श्री क्षेत्र नाणी ज्या ठिकाणी जमा झाले होते आणि तो आला. सकाळी पहाटेला आकाशामध्ये अचानकपणे ढग आले. अर्थात त्याचा परिणाम सगळीकडे महाराष्ट्रात दिसला. विशेष करून मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये गारांचा पाऊस पडला आहे आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. आणि आपण सकाळी नेहमी नाथांच्या मायावरून कुंजवन आश्रमामध्ये गजानन महाराजांची मूर्ती पालखीमध्ये घेतो आणि मोठी शोभायात्रा काढून मिरवणुकीनं गजानन महाराजांना नाचवत गाजवत भजन पूजन करत आध्यात्मिक भक्त रसामध्ये आपण सगळे डुंबलेले असतो आणि गजानन महाराजांना आपला कुंजवन आश्रमी घेऊन येत असतो. ही परंपरा भरपूर वर्ष चालू आहे. 1992 पासूनच म्हणाले तरी चालेल. आणि या गजानन म्हणजे 2018च्या गजानन महाराज प्रगट दिनाच्या दिवशी मिरवणुकीला सुरुवात होणार. आकाशामध्ये ढग आलेले आहेत आणि पाऊस थुई 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 पडायला सुरुवात झालेली आहे. आयोजक विचलित झालेले आहेत. आयोजकांना प्रश्न पडला की आता हे सगळे लोक जे वेगळ्या प्रकारचे चित्ररथ घेऊन आलेले आहेत, त्या चित्रात किमती वस्तू लावलेल्या आहेत. त्यानंतर ह्या इतर चित्ररथांमध्ये काही लोकांनी मेकअप करून वेगळ्या प्रकारची वेशभूषा केलेली आहे आणि आता चित्ररथावर आरूढ आहेत. आणि हा पाऊस पडला तर रंगाचा बेरंग होणार आहे. आता काय करावं? आयोजकाचा एका मला फोन आला. आम्ही सकाळी गजानन महाराजांची पोथी वाचत होतो कारण मिरवणुकीमध्ये जायचं होतं म्हणून. गजानन महाराजांचा प्रगट दिन असल्यामुळे आम्ही पारायण करत असतो म्हणून पारायणाला पण बसलो होतो. पारायण करून नुकताच उठलो होतो इतक्यात फोन आला की स्वामी पाऊस पडतोय.
मिरवणूक कशी काढायची. आणि क्षणार्धामध्ये उत्तर सांगितलं, मिरवणूक कुणाची आहे. तर म्हणाले गजानन महाराजांची. मग ती बघतील ना, तुम्ही कशाला टेन्शन घेताय. मिरवणूक निघणार, मिरवणूक निघणार, काहीही काळजी करू नका. म्हणायची खोटी एवढाच शब्द बोललो आम्ही आणि फोन ठेवून दिला, कारण आम्हाला तयारी करायची होती म्हणून. आणि आश्चर्य असं, मोजून दुसऱ्या मिनिटाला ढग निघून गेले. दिवसभर पाऊस पडलाच नाही. एवढंच काय, वातावरणामध्ये मळब होतं, आकाश ढगाळ होतं ना झालेलं, त्यामुळे पूर्ण दुपारपर्यंतची जी मिरवणूक, म्हणजे संध्याकाळी 5-5:30ला थोडंसं कुठेतरी ऊन जाणवलं, सूर्य जाणवला, नाही तर दिवसभर ढगाळलेल्या आकाशामध्ये सूर्यही दिसला नाही. मी म्हटलं ही बघा गजानन महाराजांची कृपा. का तर आपण सर्व भक्तगण उन्हातून मिरवणूक काढणार, सकाळी मिरवणूक काढणार आणि 12:30 वाजता बरोबर कुंजवन आश्रमामध्ये येणार आहोत. त्यामुळे तिथे येताना आपल्या पायाला चटके लागू नयेत, उन्हाची तीव्रता आपल्याला जाणवू नये, म्हणून गजानन महाराजांनी कृपा छत्र आपल्यावर धरलेलं आहे, छाया धरलेलं आहे, प्रेमाची सावली धरलेली आहे. तात्पर्य असं ज्यावेळी दृढ किंवा निसंशय ज्ञान झालेलं असतं, ती माणसं कधी चळत नाहीत. ते योगी कधी कुठल्याही गोष्टीला घाबरत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं ही त्याची सगळी लीला आहे. अशा प्रकारचं यथार्थ ज्ञान जे झालेलं असतं त्याला ज्ञान म्हणतात अर्जुना. बाकीचं सगळं ज्ञान, मग ते इंजिनिअरिंगचं असेल, आर्किटेक्ट ज्ञान असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीबद्दल असेल, किंवा मेडिकलबद्दलचं असेल, किंवा चित्रकलेबद्दल असेल, गाण्याबद्दल असेल, डान्सबद्दल असेल, लेखन साहित्याबद्दलचं असेल, वक्तृत्वाबद्दलचं असेल ज्ञान, ही सगळी ज्ञान, किंवा प्रपंच कसा करावा, कसे पैसे कुठे गुंतवावेत पैसे, मग ते कसे वाढतील, कशा प्रकारे कुटुंब सांभाळावं, मुलांवर कशा प्रकारे संस्कार करावेत, वगैरे वगैरे, हे सगळं जे ज्ञान आहे अर्जुना, त्याला विज्ञान असं म्हणतात. आणि हे सगळं ईश्वर निर्मित आहे असं असून सुद्धा माझं म्हणणं हे अज्ञान आहे अर्जुना. त्या ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान, हे अशा प्रकारे 3 प्रकारचं ज्ञान आहे की आपलं काहीच नाही, हा हात सुद्धा आपला नाही आहे, या विश्वातली कुठलीही वस्तू आपली नाही आहे, हे माहीत असून सुद्धा आपण त्याचा हव्यास धरणं, त्याच्यावर अधिकार गाजवणं, त्याच्यासाठी भांडत राहणं, त्याच्यासाठी कोर्ट कचऱ्या करत राहणे, त्याच्यासाठी एक दुसऱ्याचा जीव घेणं, हे अज्ञान आहे, अज्ञान. त्या अर्जुना, तुला मी 3 प्रकारची ज्ञानं सांगितली. एक पहिलं सांगितलं की जे निसंशय ज्ञान झालं, जे चराचरात आहे आणि तेच माझ्यात आहे, असं जे झालेलं आहे त्याला ज्ञान म्हणावं. जे हे विश्व चालवण्यासाठी किंवा विश्वाच्या पसाऱ्यामध्ये आपली जडणघडण करण्यासाठी, लौकिकदृष्ट्या जडणघडण करण्यासाठी जे आपण ज्ञान वापरतो त्याला विज्ञान समजावं किंवा प्रपंच ज्ञान समजावं. परमार्थ करणं, संतसंग चालवणं, हा सुद्धा प्रपंच ज्ञान आहे. आमचं सेवा केंद्र आहे आणि आमच्या सेवा केंद्रामध्ये अनेक लोक आले पाहिजेत, आमच्या सेवा केंद्राचा TV व्यवस्थित लागला पाहिजे, सर्व्हर फी भरली पाहिजे, नाहीतर आमचा संतसंग बंद पडेल, ही विवंचना करणं हे सुद्धा प्रपंच ज्ञानच आहे. हा सुद्धा प्रपंचच आहे. आणि मला सेवा केंद्राचा अध्यक्ष झालंच पाहिजे, मला तालुका प्रमुख झालं पाहिजे, मला जिल्ह्याचा अध्यक्ष होणं आदेश देता आलेच पाहिजेत, मला प्रवचन दर्शन सोहळा करायचंच आहे, मी तो करणारच, हे सगळं प्रपंच ज्ञान.
तेव्हा हे अर्जुन हे 3 प्रकारची ज्ञान आहेत. पण ब्रह्मज्ञानाचा जो विरळा माणूस असतो ना, तो या तिघांपैकी दोघांमध्ये कधीच अडकून पडलेला नसतो. म्हणजे प्रपंच ज्ञानामध्ये पण तो अडकत नाही, ज्याला आपण विज्ञान म्हणतो, त्या विज्ञानामध्ये पण अडकून पडत नाही आणि अज्ञानामध्ये पण अडकून पडत नाही. तो निसंदेह ब्रह्मज्ञान जे आहे, मीच ब्रह्म आहे, या चराचरामध्ये मीच आहे, याचं ज्ञान जे झालेलं असतं, असा योगी जो असतो तो निगर्वीय असतो, लीन असतो, विनम्र असतो, शालीन असतो, सात्विक असतो, परोपकारी असतो, त्यागी असतो, अशी त्याची अनेक लक्षणं आहेत. आणि त्या लक्षणानं युक्त असा तू अर्जुना मला दिसतोस. म्हणून मी आता तुला काय करणार आहे की प्रपंचातलं जे विज्ञान आहे, प्रपंच ज्ञान जे आहे ते मी तुला सांगणार आहे पुढच्या समासामध्ये. मला ठाऊक आहे ते मी तुला सांगितलं, तरी तू आता काय होणार नाहीस, चंचल होणार नाहीस, तिथून परत मागे येणार नाहीस, तिथून पुन्हा त्या संसारामध्ये अडकणार नाहीस, काही त्यातलं आपल्याला मिळावं अशी अपेक्षा ठेवणार नाहीस. म्हणून तुला ते प्रपंच ज्ञान म्हणजेच विज्ञान हे पुढे सांगणार आहे. अशा प्रकारे भगवंतानं अर्जुनाला सांगितलेलं आहे. आणि आता अर्जुन पुढे काय म्हणतो किंवा भगवान कृष्ण अजून त्या बाबतीमध्ये काय सांगतात ते आपण पुढच्या रविवारी जरूर ऐकायचं आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.